तर सर्वप्रथम तुम्हाला आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद। बघा प्रत्येक वारी चालली आहे पंढरपूरच्या दिशेने, मतलब मिनी पंढरपूरच्या दिशेने, वडाळ्याच्या दिशेने। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल। मी गणेश आठवे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, आज तारीख आहे 17 जुलै आणि आज आहे आषाढी एकादशी। तर सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा। तर आपण आज जाणार आहोत वडाळा येथे। तर वडाळ्याला का जाणार आहोत? तर वडाळ्याला मुंबईतलं सुप्रसिद्ध प्रति पंढरपूर आहे, तर तिकडे आपण जाणार आहोत दर्शनासाठी। तर तिकडे भरपूर अशा म्हणजे दिंडे येणार आहेत, तेही आपण एक्सप्लोर करू। तर त्याआधी आपण एक आता मला रस्त्यात दिंडी दिसली, ती दादरची होती कदाचित, तर ती पण आपण एक्सप्लोर केली। तर बाकीचे जे असतील दिंड्या वगैरे ते आपल्याला आता प्रति पंढरपूरमध्येच भेटेल, जे वडाळ्याला आहे। तर मी पहिल्यांदाच चाललो आहे, तर कसा हा माझा आजचा ब्लॉग असेल हा तुम्ही नक्की बघा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। चला भेटूया आपण डायरेक्ट आता प्रति पंढरपूरला, जिथे वडाळ्यामध्ये जायचं आपल्याला। तर काहींना जे पॉसिबल होत नाही पंढरपूरला जायला वगैरे, तर त्यांच्यासाठी खास आपला म्हणजे खास प्रति पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ शकता तुम्ही जवळून, आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही दर्शन वगैरे घेऊ शकता। तर दादरवरनं आता मी चालत प्रति पंढरपूरला वडाळ्याला चाललो आहे। तर आता 5-15 मिनटाच्या अंतरावर ते मंदिर आहे। तर चला मग आता चालत जाऊया। आणि तिथे वाटेत मला एक दिंडी पण दिसली, सो खूप छान होती मस्तपैकी, ती पण आता प्रति पंढरपूरच्या दिशेनेच निघाली आहे। तर बरेच आपल्याला दिंड्या भेटतील वाटेत। तर चला मग आता उशीर नाही करत, आजचा ब्लॉगला आपण सुरुवात करूया इथेच। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा। हां, आणि पुन्हा आपल्याला एक दुसरा पण ब्लॉग बनवायचा आहे, तो पाद्यपूजनचा असेल। तो लालबाग परळला म्हणजे तेजूगायचा राजा तेजूगायचा आज पाद्यपूजन आहे। परत रंगारी बदकचं पण पाद्यपूजन आहे आज, तेही आपल्याला कवर करायचं आहे संध्याकाळी। आणि त्यानंतर मग आपल्याला भायखळ्याला जमलं तर भायखळ्याला पण जाऊ, तोही आपण एकत्र ब्लॉग बनवू पाद्यपूजनचा। सो तो नेक्स्ट ब्लॉग असेल ह्याच्यानंतरचा। सो चला आता मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया, पटकन जाऊया आपण लोकेशनला। तर चला बोला, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल। आणि व्हिडिओ सुरू करायच्या आत बोला, गणपती बाप्पा मोरया। सो फायनली आता आम्ही गल्लीमध्ये पोचलेलो आहे, आणि गल्लीमध्ये पोचल्याच्या नंतर बघा आता इथनं थोडंसं अंतरावर आहे मंदिर आहे, आणि आता मंदिरावर पोचू। आजूबाजूला झेंडे लावलेत, बॅनर लावलेले आहेत, मस्त वातावरण वाटतंय बघा इथं। मस्तपैकी बाजार पण भरलेला आहे, आणि जत्रा पण लागलेली आहे बघा इकडे, मस्त जत्रा लागलेली आहे। 2 दिवस जत्रा असते। चला पुढे जाऊया आता, जास्त पुढं लाईन
लाईन कुठपर्यंत सुरू आहे बघा, लाईन चालू आहे बघा, लाईन इथपर्यंत आली. आता कुठपर्यंत लाईन भेटते काय माहिती आपल्याला. चला पुढे जाऊया, अजून पुढं जाऊया. इथं स्टॉप झाली आहे, पुढं बघा इकडनं पूर्ण चालू झाली लाईन पुरा. आपल्याला हरीश भेटलेला आहे. हरीश काय बोलतो? जय श्री रामकृष्ण हरी. काय बोलतो? भेटलेला आता आपल्याला बघा, इथेच बाजूला मंदिर आहे. इकडनं आपल्याला आतमध्ये एंट्री करायची. आता गर्दी भरपूर आहे, तुम्ही आता येता पाहिलं असेल गर्दी किती होती. आणि बघा मस्त भक्तिमय वातावरण झालेलं आहे आता इथे. आणि काय बोलतो हरीश? चल पटकन गाडी पार्किंग करा. आता गाडी पार्किंग करायला जायला हरीश, पटकन ये, आपण जाऊया दर्शन घ्यायला पटकन. चला. आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता समोर बघा लाईन लागलेली आहे भली मोठी. आणि इकडे बघा मोठा गेट आहे. आणि आता गेटच्या बरोबर आतमध्ये आपल्याला जायचं आहे. इथे समोर तुम्ही पाहू शकता इकडे बजरंगबलीचं मंदिर आहे. आणि बरोबर त्याच्यासमोर रामाचं मंदिर आहे, श्री प्रभू रामाचं मंदिर आहे. तर चला मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया. कसं काय माहोल आहे तो आपण आता आतमध्ये जाऊनच बघूया. चला. बघा लाईन लागलेली आहे, एवढी लाईन आहे. आणि समोर जायचं आपल्याला इकडे. आता मंदिर तिकडे आहे बघा, लाईन कशी लागलेली आहे. तुम्हाला जर प्रसाद पाहिजे असेल तर प्रसाद पण इकडे बघा. इकडे बघा इकडे आता लाईन वगैरे आता चालले पुढं बघा. गर्दी भरपूर झालेली आहे. ही लाईन हळूहळू पुढं झालेली आहे मंदिराच्या दिशेने दर्शन घ्यायला. लाईन भरपूर झालेली आहे इकडे बघा. ही 2 दिवस इकडे ना जत्रा भरलेली असते. सो आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर बघा इथे समोर आहे ना खूप मस्त सिस्टम बनवली आहे. हे बघा, हे जे आम्ही गणपतीमध्ये पाहतो जी लाईन असते ना लालबागच्या राजाची नवसाची, तशी एक सिस्टम केलेली आहे बघा लाईनीची इथे. आणि अशा आतमध्ये लाईन येता बघा इथे समोर तुम्हाला जे मंदिर दिसतंय ना बघा, इथे VIP लोकांसाठी लाईन आहे. इथं लिहिलं आहे VIP. आणि बघा समोर मंदिर आहे. इथून आतमध्ये बघा आपल्याला जायचं आतमध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इकडे शाळेतली मुलांची पण दिंडी आलेली आहे वडाळ्याला, जिथे प्रति पंढरपूर जे आहे. आणि बघा इथे भाविक बघा भरपूर आलेले आहेत, जे शाळेतली मुलं पण आत जाणार.
त्यांची ही दिंडी आहे। बघा इकडे एक मेसेज दिले, वन्य प्राणी अन मानवाच्या संघर्षाचा विचार व्हावा। विठू माऊलीचे दर्शन घेतल्याच्या नंतर मुख्य गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर समोर अभंग भजन वगैरे चालू होते आणि त्याच्यानंतर समोर मला गरुड देवाची सुंदर अशी मूर्ती दिसते। तुम्ही पाहू शकता, दर्शन घेऊ शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, भजन आणि अभंग सुरू आहे आणि भरपूर भक्तांची गर्दी झालेली आहे आज आषाढी एकादशी निमित्त। इथे बघा तुम्ही पाहू शकता, इकडे ही जी लाईन आहे ती महिलांसाठी वेगळी लाईन केलेली आहे आणि जी दुसऱ्या साईडला आहे ती पुरुषांसाठी लाईन केलेली आहे। म्हणजे खूप सुंदर अशी व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी। बघा तुम्ही पाहू शकता, बघा समोर दिलेलं आहे पुरुषांकरिता आणि महिलांकरिता।
ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा, हनुमानाची सुंदर अशी मूर्ती आहे बघा, आणि मंदिर बंद ठेवलेले आहे. हे शनीश्वराय मंदिर आहे, शनी देवाचं मंदिर आहे. श्री महालक्ष्मी मंदिर बघा, इथे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि सुंदर सुबक देवीची मूर्ती आहे बघा, दर्शन घेऊ शकता तुम्ही पण. आता आपण मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर बघा एक दिंडी समोर आलेली आहे, ती मेन गेटलाच आहे. तुम्हाला दिसते बघा, पब्लिक तर भरपूर जमा झालेली आहे आता इकडे, आणि जसं वेळ निघत चालला आहे तसं ती गर्दी वाढत चाललेली आहे. आणि आपण आता दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बरोबर मंदिरच्या समोर बघा इथे एक मंडप बांधलेला आहे. तिथे खिचडी, लाडू, पाणी वाटप सर्व व्यवस्था केलेली आहे. इकडे विठू माऊली भक्तांसाठी प्रसाद वगैरे भेटलेला आहे. या ठिकाणी तुम्ही समोर पाहू शकता बघा, प्रत्येक ठिकाणी इथं एक असा छोटे मंडप बांधलेले आहेत आणि त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था, प्रसादाची व्यवस्था सर्व केलेली आहे. या ठिकाणी पण बघा, अपोजिट साईडला पण तसंच आहे. समोर पाहिले तर समोर एक दिंडी येत आहे बघा, सत्यनाम वारकरी संप्रदाय. आणि चला आपण आता पुढे जाऊया. इकडे पण एक दिंडी आलेली आहे.
फायनली मित्रांनो आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहे आणि म्हणजे मंदिराच्या बाहेर म्हणजे गेटच्या बाहेर आलेलो आहे। भरपूर गर्दी होती आणि तुम्हाला माहितीच असेल की आपण जाता जाता किंवा मंदिरात जाता जाता किंवा मंदिराच्या बाहेर येता येता भरपूर आपल्याला अशा वारी आणि दिंड्या भेटलेल्या आहेत आणि तेही आपण या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। तर चला मित्रांनो आता आपण आजचा ब्लॉग मी इथेच एंड करूया। आज होती आषाढी एकादशी, आज 17 तारीख पण होती। तर आषाढी एकादशी निमित्त आपण पहिल्यांदा इकडे आलो होतो। विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं ना? हो, विठ्ठल रुक्मिणीचं खूप छान दर्शन झालं मस्तपैकी आणि खूप छान दर्शन झालं आणि आपल्याला त्या काकींनी आपल्याला जे आपल्याला म्हणजे सपोर्ट केला, जे माझी फ्रेंड आहे सागरिका आणि तिची मम्मी, तिने आपल्याला डायरेक्ट VIP लाईनीतून आपल्याला आतमध्ये दर्शन दिलं। ते इथेच असतात सेवेला 2 दिवस। तर त्यांना मी मनापासून धन्यवाद बोलतो। आपण ब्लॉग आता इकडेच एंड करूया। भरपूर मस्त मला शूट तर भरपूर आवडला। तुम्हाला दर्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जय हरी विठू माऊली कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाका। तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। रामकृष्ण हरी। विठुनामाचा गजर सुरू असू द्या। तिथे जिथे तुम्हाला पॉसिबल होईल विठ्ठलाचे दर्शन करायला जा, जवळपास तिथे असेल तिथे। आम्हाला इथे पॉसिबल होतं। काय लोकांना पंढरपूरला जायला पॉसिबल होत नाही, पण जवळचे विठ्ठला मंदिर असेल तुमच्या जवळपास तिथे जाऊन नक्की दर्शन करा, तुम्हाला बरं वाटेल। लोक शांत होतं आणि इतकं भारी वाटतं की तुम्हाला म्हणजे सर्व एवढ्या काही चिंता वगैरे आहे डोक्याच्या, ते सर्व विठू माऊलीच्या पायापाशी नतमस्तक होऊन त्याचे पायापाशी सोडून द्यायच्या। जे काय आहे आपल्या पाठी खटखट वगैरे ज्या काय गोष्टी आहेत ते विठू माऊली आपल्या बघून घेतो। बरोबर बोलला आपला हरीश। तर तुम्हाला काय जे असतील अडीअडचणी या काही असतील त्या आज तुम्ही नतमस्तक व्हा विठू माऊलीच्या पायाजवळ आणि ते सगळे तुमचे संकट काय असतील ते सगळे दूर होतील। तर चला मग आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो, कारण की आपल्याला परत जायचं आता लालबाग, रंगरी बदक आणि भायखळा म्हणजे पाद्यपूजन आहे तिकडे। तर ते पण आपल्याला ब्लॉग बनायचा, पण तो वेगळा ब्लॉग बनवून मी आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो। तो संध्याकाळी आहे, तर आपण तो नेक्स्ट म्हणजे ह्याच्यानंतरचा ब्लॉग तोच येणार पाद्यपूजनचा। तर चला आता आपण आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो। तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा भरपूर सारा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। बोला रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।